लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर आहे। पुढील अर्थसंकल्पामध्ये शिवभोजन थाळी योजना बंद करायची चर्चा सुरू झाल्यानं माजी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहिलंय। ही योजना बंद करू नये। रोज महाराष्ट्रातील साधारणतः 2 लाख गोरगरीब जनता या योजनेच्या माध्यमातून शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतात। या योजनेचं वार्षिक बजेट 267 कोटी असल्यानं ते राज्याच्या दृष्टीनं नगण्य आहे, असा भुजबळांच्या पत्रात उल्लेख आहे। तर शिवभोजन थाळी बंद करू नये अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं देखील आता केली जाते। शिवभोजन थाळी आम्हाला 11 11:30 वाजता चालू होती। आम्हाला जेवणासाठी इथे अति उत्तम सोय आहे। प्लीज मुख्यमंत्र्यांकडे एवढीच विनंती का शिवभोजन थाळी बंद करू नका। तर आम्हाला असं माहीत झालं की शिवभोजनालय बंद होणार आहे, तर मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की आम्ही गोरगरीब लोक आणि जनता आम्ही कुठं खायला जायचं की नाही जायचं हा विषय आहे आमचा। मुख्यमंत्र्यांना माझे हात जोडून विनंती आहे की त्यांनी शिवभोजनालय बंद करू नये। मी आग्रहाने विनंती करतो त्यांचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।